6 वर्षापूर्वी कोरोना नावाच्या एका विषाणूने संपूर्ण जगाला घरात कोंडून ठेवलं होतं. लाखो लोकांचे बळी गेले होते आणि मानवी जीवन थांबलं होतं. आता कुठे जग त्या भयंकर संकटातून सावरत असतानाच जागतिक आरोग्य संघटनाच म्हणजे WHO ने अचानक 2 अत्यंत धक्कादायक घोषणा केल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एका बाजूला आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूने पुन्हा एकदा अत्यंत रौद्र रूप धारण केलंय, तर दुसऱ्या बाजूला एका आलिशान डच जहाजावर एका गूढ विषाणूने थैमान घातलंय. तिथे प्रवाशांचे रहस्यमय मृत्यू होत आहेत. तर मित्रांनो, परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की जागतिक आरोग्य संघटनेने तातडीची बैठक घेऊन या वाढत्या प्रादुर्भावाला थेट आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि सिंगापूरसह जगातील 12 बलाढ्य देशांना हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या कोपऱ्यातून जगावर चालून आलेले हे 2 विषाणू नेमके कोणते आहेत? एका जहाजावर प्रवाशांचे लागोपाठ मृत्यू का होत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जगावर पुन्हा एकदा कोरोना सारख्या भयंकर जागतिक महामारीचं सावट येणार का? आज आपण आपल्या विशेष व्हिडिओमधून याच जागतिक संकटाचा अगदी सविस्तर आणि पुराव्यांसह आढावा घेणार आहोत. आफ्रिकेच्या जंगलातून निघालेला इबोला आणि समुद्राच्या मध्यभागी जहाजावर पसरलेला हंता व्हायरस नेमका काय आहे, तो कसा पसरतो आणि भारताला याचा कितपत धोका आहे, हे आपण सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर. लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी. सगळ्यात आधी आपण आफ्रिकेतून आलेल्या पहिल्या मोठ्या आणि चिंताजनक बातमीकडे वळूया. आफ्रिका खंडातील कांगो आणि युगांडा या 2 देशांमध्ये इबोला विषाणूने पुन्हा एकदा अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. शनिवारपर्यंतच्या ताज्या आकडेवारीनुसार कांगोच्या इटोरी प्रांतातील बुनिया, रवांपारा आणि मोगलांबाऊ या 3 प्रमुख आरोग्य क्षेत्रांमध्ये अक्षरशः हाहाकार माजला आहे. या प्रभावित भागांमध्ये आतापर्यंत तब्बल 80 संशयित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये 8 जणांना इबोलाची थेट लागण झाल्याचं निष्पन्न झालंय. याशिवाय 246 संशयित रुग्ण सध्या रुग्णालयांमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. सर्वात धक्कादायक आणि चिंताजनक बाब म्हणजे या भागात रुग्णांवर उपचार करणाऱ्या 4 आरोग्य कर्मचाऱ्यांचाही व्हायरल होमोजेरिक फीवर म्हणजेच अत्यंत तीव्र तापाच्या लक्षणांमुळे मृत्यू झालाय. आरोग्य कर्मचाऱ्यांचे मृत्यू होणं हे या विषाणूंच्या तीव्रतेची भीषणता दाखवून देतं. हा धोका फक्त कांगो पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर या विषाणूने आता शेजारील देशांच्या सीमा ओलांडायला सुरुवात केली आहे. कांगो मधून प्रवास करून युगांडाची राजधानी कंपाला येथे पोहोचलेल्या 2 वेगवेगळ्या व्यक्तींना इबोलाची लागण झाल्याचं 15 आणि 16 मे 2026 रोजी स्पष्ट झालंय. प्रयोगशाळेच्या तपासणीत या 2ही रुग्णांना इबोलाच्या बंडीब्युगियो आणि विशिष्ट आणि घातक विषाणूंची लागण झाल्याचे सिद्ध झाले. या सर्वात मोठी भीतीची गोष्ट अशी आहे की या दोन्ही रुग्णांचा परस्परांशी थेट किंवा अप्रत्यक्ष कोणताही संबंध आलेला नव्हता. म्हणजेच हा विषाणू आता समाजामध्ये छुपा पद्धतीने पसरत चाललाय, ज्यामुळे युगांडात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनच जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने या प्रादुर्भावाला आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केलंय. मात्र WHO ने एक दिलासादायक गोष्ट देखील सांगितली आहे की हा संसर्ग बंडीब्युगियो विषाणूंमुळे पसरत चाललेला असून सध्या तरी याला जागतिक महामारी घोषित करण्याचे निकष लागू होत नाहीत. आता आपल्या प्रेक्षकांना हे माहीत असणं गरजेचं आहे की हा इबोला विषाणू नेमका काय आहे आणि तो मानवी शरीरावर कसा हल्ला करतो. इबोला हा अत्यंत धोकादायक विषाणूंमुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग प्रामुख्याने दुर्मिळ मानला जात असला तरी तो कमालीचा तीव्र आणि बहुतांश प्रकरणांमध्ये अत्यंत जीवघेणा ठरतो. या आजारात रुग्णाला तीव्र ताप येतो आणि शरीराच्या अंतर्गत तसेच बाह्य भागातून रक्तस्राव सुरू होतो. हा विषाणू पसरण्याचं मुख्य कारण म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव्यांच्या थेट संपर्कात येणं. म्हणजेच बाधित रुग्णांचे रक्त, उलट्या, घाम आणि वीर्य यांच्याशी जर निरोगी व्यक्तीचा थेट संपर्क आला तर हा विषाणू वेगाने दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो. आता या सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे इबोलावर अद्याप कोणताही निश्चित किंवा खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही. मात्र वैद्यकीय विज्ञानाने यावर एक प्रभावी लस शोधून काढली आहे, जी सध्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रभावित भागांमध्ये युद्ध पातळीवर वापरली जाते. आता वळूया आपल्या दुसऱ्या सर्वात मोठ्या थरारक घटनेकडे, ज्याने समुद्राच्या मध्यभागी खळबळ उडवून दिली आहे.
अर्जेंटिनाहून निघालेल्या MV हॉन्डियस या डच जहाजावर एकाकी हंता व्हायरसचा संसर्ग पसरल्यानं जागतिक आरोग्य यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत। या आलिशान क्रूजवरील काही प्रवाशांचा अचानक मृत्यू झाल्यानं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। या संसर्गाची सुरुवात कशी झाली हा इतिहास अत्यंत धक्कादायक आहे। आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार 6 एप्रिल रोजी जहाजावर एका पुरुष प्रवाशामध्ये श्वसनाचा तीव्र त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर अवघ्या 5 दिवसात म्हणजे 11 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला। सुरुवातीला ही लक्षणं सामान्य वाटल्याने त्याची कोणतीही विशेष चाचणी करण्यात आली नव्हती। मात्र त्यानंतर हे जहाज पुढे सरकत असताना जोहान्सबर्ग आणि स्वित्झर्लंडमध्येही अशाच प्रकारची सारखीच लक्षणं असणारी प्रकरणं समोर आल्यानंतर हा सामान्य फ्लू नसून हंता व्हायरस असल्याचं निष्पन्न झालं आहे। जहाजावर आतापर्यंत 8 संशयास्पद रुग्ण आढळले असून त्यापैकी 5 जणांना हंता व्हायरसची बाधा झाल्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे, तर 3 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू देखील झालाय। समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या क्रूजवरील प्रवाशांच्या माध्यमातून हा घातक संसर्ग जगभर पसरू नये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे। WHO ने थेट ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, नेदरलँड, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि तुर्कीसह जगातील 12 प्रमुख देशांना अधिकृतपणे सतर्कतेचा म्हणजेच हाय अलर्टचा इशारा दिलाय। कारण या देशातील काही नागरिक सेंट हेलेना या बेटांवरून क्रूजवरून खाली उतरले होते, ज्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा व्हायरस या देशांमध्ये पोहोचण्याची भीती आहे। सध्या WHO चे तज्ञ आणि नेदरलँडचे डॉक्टर या क्रूजवर ठाण मांडून बसले आहेत। प्रत्येक प्रवाशाची काटेकोर वैद्यकीय तपासणी केली जात आहे। पण मित्रांनो, इथं घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये, कारण जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी एका अत्यंत महत्त्वाचा खुलासा केलाय। WHO ने स्पष्ट केलंय की हंता व्हायरस हा काही नवीन विषाणू नाही, हा कोरोना व्हायरस नाही आणि ही कोणतीही जागतिक महामारीची स्थिती नाही। 6 वर्षापूर्वी जगाने कोविड-19 दरम्यान जो भयानक टाळेबंदीचा काळ पाहिला तशी ही परिस्थिती अजिबात नाही। WHOच्या तज्ञ डॉक्टर मारिया यांनी स्पष्ट केलंय की बहुतांश हंता व्हायरसचे स्ट्रेन हे मानवाकडून मानवाकडे संक्रमित होत नाहीत। त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाण्याची गरज नाही। हा हंता व्हायरस नेमका काय आहे आणि तो कसा पसरतो हे समजून घेऊया। हंता व्हायरस हा प्रामुख्याने उंदरांच्या माध्यमातून पसरणारा आजार आहे। उंदरांची विष्ठा, त्यांची लाळ किंवा लघवी यांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात मानवी शरीर आल्यास हा विषाणू शरीरात प्रवेश करतो। या आजाराची सुरुवातीची लक्षणं ही अगदी सामान्य फ्लू सारखी म्हणजेच तीव्र ताप आणि अंगदुखी अशी असतात। मात्र जर रुग्णांची स्थिती बिघडली तर हा व्हायरस थेट फुफ्फुसांवर हल्ला करतो। फुफ्फुसांमध्ये द्रव साचून श्वास घेण्यास प्रचंड अडथळा निर्माण करतो आणि रुग्णांची प्राणज्योत माळवू शकते। गंभीर परिस्थितीत रुग्णाला वाचवण्यासाठी ECMO ऑक्सिजन पुरवणारे विशेष मशिनीच्या आधाराची गरज पडते। चिली आणि अर्जेंटिना या देशात या आजारांवर उपचार करण्यासाठी सध्या अत्यंत विशेष आणि कडक वैद्यकीय प्रोटोकॉल पाळले जात आहेत। हंता व्हायरसच्या इन्क्युबेशन पिरियड म्हणजेच शरीरात लक्षणे दिसण्याचा काळ हा तब्बल 6 आठवड्यांचा असल्यानं आगामी काळात जहाजांवरील आणखी काही नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही। जागतिक पातळीवरून आलेल्या या 2 मोठ्या घडामोडी पाहिल्या की एक गोष्ट स्पष्ट होते, कोरोना संपला असला तरी निसर्गातील काही जंगलातील नवनवीन विषाणू मानवाच्या चुकांमुळे सातत्याने बाहेर येत आहेत। आफ्रिकेतील इबोलाचा उद्रेक असो की डच जहाजावरील हंता व्हायरसचा थरार, या दोन्ही घटना आपल्याला सतर्क राहण्याचा इशारा देत आहेत। सुदैवाने जागतिक यंत्रणा यावेळी अत्यंत वेगाने आणि तत्परतेने काम करण्यात असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्ह आहेत। तरीही आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाशी केलेल्या छेडछाडीमुळे असे जीवघेणे विषाणू वारंवार समोर येत आहेत का? आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर आतापासूनच काही निर्बंध घालण्याची गरज आहे का? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि या 2 विषाणूंबद्दल तुमच्याकडे काही अधिकृत माहिती आहे का हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।